प्राप्तीने जर जपला तर विचार केला तर कितीही मोठं हे जगातलं संकट असू द्या, त्या संकटासमोर एकच शक्ती आहे, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. ह्या शक्तीमध्ये एवढी म्हणजे मोठी ताकद आहे की विचार केला तर आज अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींची सेवा का करावी, कशासाठी करावी, आज विचार केला तर आज कलियुगामध्ये पावला पावलावर संकट आहे, पावला पावलावरती अडचण आहे. त्या कलियुगामध्ये जर पाहिलं प्रत्येक घरामध्ये एखादं संकट आहे, पण या संकटावरती मात करायचं म्हणलं तर आपली सेवाच कामाला येणार नाहीये, दुसरं काही कामाला येणार नाहीये. ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना हो फक्त निस्वार्थ सेवा, मनामध्ये विचार केला तर कुठलाही स्वार्थ न पाहिजे आणि मनामध्ये फक्त फक्त श्री स्वामी समर्थ. आणि हा जर मंत्र आपण जर जपत राहिलो तर लक्षात ठेवा ताई दादा की विचार केला तर येणारा कलियुग एवढं डेंजर आहे. त्या कलियुगामध्ये पावला पावलावर तुम्हाला संकट पाहायला मिळतील. उद्याचा दिवस कसा उजडेल हे कुणालाच माहित नाहीये, परंतु विचार केला तर उद्याचा दिवस कसा उजडेल हे स्वामींना माहित आहे. परंतु स्वामींचा जर आपण सेवेकरी असू, स्वामींचे आपण जर भक्त असू, लक्षात ठेवा स्वामींची आपण जर सेवा करत असू तर लक्षात ठेवा येणारं संकट स्वामींपेक्षा मोठं नाहीये, स्वामींपेक्षा मोठं नाहीये. कारण स्वामी हे जगाचे चालक मालक पालक अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्यांना परब्रह्म म्हणलं जातं. परब्रह्म हे जगाचे कोण आहेत, मालक आहेत. परब्रह्मांची शक्ती आपल्या पाठीशी जर असेल तर येणारी कसली अडचण असू द्या, कसलेही संकट असू द्या, हे संकट आपल्या खांद्यावर येणार असेल तर विचार केला तर त्या ठिकाणी खांदा तुटत नाहीये, फक्त न उडतं खांदा तुटत नाहीये. एवढी ताकद ह्या सेवेमध्ये आहे. म्हणून मला तुम्हाला एकच ताईं दादांना सांगायचं आहे की श्री स्वामी समर्थ मार्गामध्ये आपण आल्यानंतर विचार केला तर मनोभावी फक्त अंतःकरणापासून स्वामींची सेवा करा. आणि स्वामींची सेवा करत असताना मनामध्ये विचार केला तर आपल्या विचार चांगले कधी येतात, कारण का आपण जर विचार केला तर मनातले विचार जर आपले दुर्गुण हटवायचे असतील तर एकच आहे, आपण अंगाला कोणताही साबण लावा अंग स्वच्छ होईल, परंतु मन स्वच्छ करायला जगातला पॉवरफुल साबण एकच आहे. तो कोणता साबण, श्री स्वामी. हा कसला साबण आहे, सुवर्णमय साबण आहे. कसं साबण आहे तर दररोज सकाळी लावायचा, दररोज संध्याकाळी लावायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा विचार केला तर आपलं मन शुद्ध करू शकतो. आणि एकदा मन शुद्ध झाल्यानंतर आपल्या हातून आपले कर्म सुद्धा चांगलेच घडतात. आणि कर्म चांगले जर घडले तर या जगाच्या पृथ्वी तलावरती तुम्हाला कोणच अडवू शकत नाहीये चांगलं कार्य करण्यासाठी. विचार केला तर तुमच्या पाठीशी शक्ती आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या ठिकाणी सर्व आपल्या डोळ्यासमोर असा अंधार येतो की आता विचार केला तर काय करायचं, की अक्षरशः मनामध्ये अशी शंका येते की आज माझ्या घरामध्ये कर्जबाजारी झालो आहे. घरामध्ये विचार केला तर नवरा दारू पितोया, मुलगा विचार केला तर आज लग्नाला आलाय पण लग्न जमत नाहीये, मुलगी आहे विचार केला तर मुलीचं लग्न जमत नाहीये. असे बरेच काही प्रश्न असतात. घरामध्ये आजारपण हे कायमस्वरूपी असतं. ह्या गोष्टी विचार केला तर अशा आहेत की त्या दिवशी विचार केला तर मनात येतं की बस झालं जीवन जगायचं, बस झालं आता संपवायचं. स्वतःला तिथपर्यंत विचार येतो. विचार केला तर त्या ठिकाणी जर आपली स्वामींची सेवा आपल्या चालू असेल ना, महाराज त्या ठिकाणी चमत्कार दाखवतात. महाराज सुद्धा काही दिवस आपली परीक्षा पण पाहतात. कारण का आपण किती विचार केला तर महाराजांच्या वरती किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे, शेवटपर्यंत महाराज तो सुद्धा चेक करतात. कारण का आपली एकच आपल्याला सवय लागली या ग्रामीण भागामध्ये बाबा बदलायची. काय बदलायची, बाबा बदलायची. हा बाबाने फरक नाही दिला ना दुसऱ्या बाबाकडे जायचं. आता तुम्ही म्हणसाल ह्या बाबाच्या अंगावर कपडे बी नाही, ह्या बाबाच्या अंगावरती म्हणून आपण ह्या बाबाची सेवा करायची काय. आता ह्या बाबाच्या कपडे नाही ती, मग आपण काय करतो, हा बाबा सोडतो दुसरा देवऋषी बघतो. कोण बघतो, एक आपल्या भागात लय भारी फॅड आहे, 2 महिने 4 महिने बघायचं, फरक नाही पडला आपण डॉक्टर कसं बदलतो. आमचा कानवडे जाता येतात डॉक्टर, ह्यांचा थोडासा फरक नाही आला डॉक्टर चेंज. बघा तो डॉक्टर चेंज, दुसरा डॉक्टर चेंज. मला सांगा डॉक्टर किती जरी चेंज केलं तर फरक विचार केला तर आज आपण श्रद्धा आणि आपला विश्वास जर असेल ना, मला ह्या डॉक्टरवरून फरक पडणारच. हा विश्वास जर म्हणत असेल तर जगात तुम्हाला तुमचा आत्मविश्वास, बघा जगात तुमचा
आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास आणि श्रद्धा जर असेल ना, ह्या जगात विचार केला तर तुम्हाला कोणच हरवू शकत नाहीये. तुमचं मनच तुम्हाला हरवू शकतं, दुसरं कोणी हरवू शकत नाहीये. म्हणून विचार केला तर श्रद्धा पाहिजे आपली कुणावरती? स्वामींच्या वरती. आपण बाबा बदलतो, देवऋषाकडे जातो, 2-4 लाख रुपये खर्च करतो, 5-5 हजार रुपये खर्च करतो, लिंब नारळ घेतो, ह्याच्यावर लिंब टाक, तिच्यावर लिंब टाक. आपलं लक्ष एकच असतं, तिने माझं बहुतेक वाटोळ केलं या. बाबा म्हणतो शेजारणीच आहे, तुझ्या लांबची कोण नाहीये. बाबा काय म्हणतो? तुझ्या शेजारणीच आहे, लांबची कोण नाही. मी तुला नाव सांगू शकतो, परंतु मी आता नाव सांगणार नाही. कारण का? तिचा कलर असा आहे, तिचा रंग असा आहे, ती साडी अशी घालती, आपल्या डोक्यात टूप स्क्रू फिरतो. बरोबर आहे, शेजारी तीच आहे, कारण तिचा कलर असाच आहे. आणि तिला विचार केला तर माझं कधी कधी पटतच नाहीये, म्हणून ती अशी वागते. मग आपलं तिचं झुपलंच. मग झुपतं कधीपर्यंत? तिला कशी वागली ना, आपलं तोंड मुरगळलं जातं. का? हीच ना आपलं वाईट केलं या. लक्षात ठेवा, ती जर आपली वाईट करणार असती तर विचार केला तर, आणि तो जर बाबा जर विचार केला तर आपल्याला सांगून जर आपलं वाईट होऊन किंवा चांगलं होणार असेल तर पाकिस्तानवरती आपली जी आता इंडियाची सेना बसली या, पाकिस्तान इंडिया युद्ध चाललंय या, सगळे देवऋषी आपण तिकडे घेऊन जाणार आहे. आता ठरवलं या. आपण आता एक पत्र लिहायचे आपल्याला पंतप्रधानांना. काय? आपले सगळे इंडियातले देवऋषी आहेत ना, मोठे मोठे देवऋषी, सेना, CRF सगळी माघारी बोलवायची, आर्मी माघारी बोलवायची. आणि विचार केला तर आपला कुठलाही जवान शहीद होता कामा वाटतं ना, मग आपण देवऋषी उभी करू लाईन. कोण उभं लाईन करायचं? देवऋषी लाईन उभं करायचं. लिंबू फोडायचं. पहिलं लिंबू पाकिस्तानवरती, दुसरं लिंबू चीनवरती. पुढे बॉम्बस्फोट. कसं होतं या? अहो, असं लिंबू टाकून जर होत असेल ना ताईन दादा, तर लक्षात ठेवा की आज ह्या पृथ्वी तलावरती विचार केला तर माणूस म्हणून राहिला नसता. अशी लिंब गोळा करा, आम्हाला सरबत करून प्याला द्या, आम्हाला सरबत करून प्याला द्या. विचार केला तर ह्या बाबाच्या पुढं जगात कुणाचंच चालत नाहीये. हे जगाचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. हिची शक्ती आपल्या पाठीशी जर आहे तर लक्षात ठेवा, घाबरायची गरज नाहीये. कारण का? श्री स्वामी समर्थ आज जगभर अनुभव देतात, आज करोड सेवेकरांना अनुभव देतात, आपल्या घरातले सगळे दोष कमी करतात. विचार केला तर पावलावरती आपल्याला जर संकट येत असेल तर आपल्या घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष, बाह्य दोष हे दोष असतात. हे दोष कमी करण्याची ताकद आहे श्री स्वामी समर्थ. आरतीमध्ये, नामस्मरणामध्ये जर विचार केला तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीला येतोय. 108 आरतीचा संकल्प करा. महाराजांना 108 आरतीचा संकल्प करा आणि स्वामींना सांगा, माझ्या हातून 108 आरत्या करून घ्या. किती आरत्या? 108 आरत्या करून घ्या. लक्षात ठेवा की 108 आरत्या आपल्या पूर्ण व्हायच्या अगोदर आपले सगळे प्रश्न मिटलेले असतील, आपले सगळे प्रश्न दूर झालेले असतील. हे त्रिकाळ सत्य आहे. जर आपले सगळे प्रश्न मिटवायचे असतील तर 108 आरत्या स्वामींच्याकडून आपल्या न खंड पडता आपल्याला स्वामींना विनंती करायची, महाराज माझ्या आरत्या तुम्ही करून घ्या. लक्षात ठेवा, आरती करणं म्हणजे स्वामींना अंतकरणातून हाक मारणं. कुठून? अंतकरणातून. आपण एक प्रार्थना म्हणतो, सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत पाहू नको. बस झालं महाराज, आता अंत पाहू नका. तेव्हा विचार केला तर स्वामींचं लक्ष आपल्यावर जातं आणि आपल्यावरती आपल्याभोवती एक वलय चक्र तयार होतं. काय होतं? एक वलय चक्र तयार होतं. आणि हे वलय चक्र म्हणजे आपलं संरक्षण कवच. हे संरक्षण कवच आपल्याला वाचवतं. येणारी कुठलीही संकट असू द्या, कुठलीही वाईट शक्ती असू द्या, त्या शक्तीवरती स्वामींचं वलय चक्र असतं. ते म्हणजे विचार केला तर आरतीला आल्यानंतर महाराज आपल्या भोवती संरक्षण कवच तयार करतात. काय करतात? संरक्षण कवच तयार करतात. विचार केला तर आज ताईन दादांना सांगणं आहे की आरती चुकवू नका आणि कमीत कमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत एक अगरबत्ती लावा आणि अगरबत्ती संपेपर्यंत फक्त श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा नामस्मरण करा. काय करा? नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घरामध्ये हट्टी तापट व्यसनी जर व्यक्ती असेल ना, त्या व्यक्तीला ती पडलेली विभूती पाण्यातून द्या. लक्षात ठेवा, सुंटे वाचून खोकला जाईल. सुंटे वाचून खोकला जाईल. 81 दिवस हा प्रयोग करून बघा. हट्टी तापट आणि व्यसनी असणारा व्यक्ती काय असणारा? कितीही क्वार्टर पिऊ द्या आणि काही पडू द्या. लक्षात ठेवा, जाग्यावाल्याशिवाय राहणार नाहीये. कारण या विभूतीमध्ये एवढी ताकद आहे. त्या विभूतीमध्ये कोण लपलेलं आहे? श्री स्वामी समर्थ.
लक्षात ठेवा, एवढी मोठी चांगली सुंदर सेवा आहे. त्या सेवेमध्ये विचार केला तर 81 दिवस आपण जर प्राप्तीनं सेवा केली मनापासून, तर आपल्या घरामध्ये अनेक दोष कमी होतील. घरामध्ये विचार केला तर लक्ष्मी सदैव नांदल. आज प्रत्येकाला वाटतं माझ्या घरामध्ये पैसा अडका टिकावा, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, आणि हरवलेली मन शांती परत मिळावी. हरवलेली मन शांती परत मिळावी. हरवलेली मन शांती कुठं आहे हे विचार केला तर आपल्या स्वामींच्या चरणावरती आहे. जर विचार केला तर आज आपण सेवा महाराजांची करत राहा. महाराज म्हणतात त्या कलियुगामध्ये त्या कलीला सांगितलेलं आहे, माझं जर सेवेकरी माझी आरती करतोय, माझं नामस्मरण करतोय, त्याच्या डोक्याला नव्हतं त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. ही स्वामींनी कलीला सांगितलेलं आहे. ह्या कलियुगामध्ये विचार केला तर जो वाईट करतो त्याचा जय जयकार होतो, जो वाईट करतो त्याचा जय जयकार होतो, जो चांगला करतो त्याला कोण चांगलं म्हणत नाही, त्याला जे नावच ठेवली जातात. म्हणून म्हणतात शेजारी घर कोणाचं असावं, निंदकाचे घर असावे शेजारी. लक्षात ठेवा, त्याशिवाय प्रगती नाहीये. कारण का हाताची पाचशे बोट सारखी नाहीयेत. लक्षात ठेवा, आज विचार केला तर गुण म्हणत असेल तिला याद लागलं या पण स्वामीकडं, काय करणार स्वामी हिज, दादाना म्हणणार दादाला याद लागलं या पळतय स्वामीकडं, कर तिया काय. अहो स्वामी काय करतात आणि काय नाही. स्वामींचा कॅमेरा हा जगभर चालू आहे, आणि स्वामींचा कॅमेरा 360 डिग्री आहे. किती आहे, 360 डिग्री. ह्या कॅमेऱ्यातनं कोण वाचणार नाही, ह्या कॅमेऱ्यातनं कोणही वाचणार. बघा एक सिरियल लागते टीव्हीला कलर्स मराठीवरती, कोणती, स्वामी समर्थ. कोणती, जय जय श्री स्वामी समर्थ. कोण कोण बघतं, हात वर करावर. ओके, बाकीच्या सैराट. मग काय बघता, रील्स, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप. लक्षात ठेवा हे सगळं इंस्टाग्राम काय ह्याच्यावरती लय जोर आहे. लक्षात ठेवा सगळं बघा, पण हे सगळं बघताना आपले चांगले गुणधर्म घ्या. कारण का संस्कार करा. ह्या पिढीवरती बसलेली पिढी आपल्याला महत्वाची आहे. कारण का बाल संस्कार त्याचबरोबर गर्भसंस्कार. कारण का गर्भसंस्कार आणि बाल संस्कार अतिशय महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असेच घडले नाहीयेत. जिजाऊने काय केलं, छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना काय पाहिला, सैराट पाहिला. काय पाहिला, काय पाहिला, अहो सैराट पाहिला म्हणून छत्रपती घडले. काय अहो विचार केला तर अनेक धर्मग्रंथ वाचले, काय केलं. आणि आमची आत्ताची जिजाऊ चांगला पिक्चर कुठला आहे, आत्ताचा पिक्चर कुठला आहे चांगला, काय हा हे आहे ना, हा पिक्चर लगेच डाउनलोड केलाच. दिवसभर काय आमचं काम नसतं. ताईला कळ, आईला म्हणते आई मी थकली आता बस झालं. काय म्हणजे माझी ताई मस्त की पिक्चर बघत बसते, आणि त्या पिक्चरमध्ये पण गाणं लागतं काय, आणि पण डुशूम डुशूम जागतं. असं चालू झालं काय विचार केला तर ती मग अक्षरशः 2.5 तास कुठे गेलते त्या ताईला कळत नाही. अक्षरशः ताईला गोडी लागती, आणि बघता बघता विचार केला तर अनेक सिरियल बघते, गाणी बघते, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सगळं चालू असतं. 9 महिने झाले विचार केला तर बाळाला जन्म देतात. दिल्यानंतर बाळ मस्तपैकी रडत 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 एवढं रडतं. शेवटी कोणतरी मामा येतो, मामा म्हणतो मोबाईल बघ बाळ, मोबाईल. आणि मोबाईल हातात दिल्यानंतर अक्षरशः बाळ शांत होतं. आईन बाबा म्हणतात अरे वा बाळ शांत झालं. दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो, बाळ पुन्हा रडतं, आणि आई पुन्हा मोबाईल देते. आईला वाटतं जाऊ दे गप बसल तरी शांत बसल, ते परत शांत बसतं. का